हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन रेसिपीमध्ये सुद्धा. तर सांडग्याची भाजी म्हणजेच आमच्याकडे याला वडेसुद्धा म्हणतात, बऱ्याच ठिकाणी म्हणतात, काही ठिकाणी याला सांडगेच म्हणतात. तर याची भाजी तुम्ही खाल्ली असेल, अगदी झटपट होते आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. कोणी मसाल्यामध्ये करतं, कोणी फक्त कांदा टोमॅटोमध्येच करतं, कोणाला रशाची आवडते तर कोणाला कोरडी आवडते. तर आज आपण अगदी झटपट होणारी ही रेसिपी बघणार आहोत. अगदी 5 मिनिटातच हे वडे आपण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी वडे घेतलेले आहेत. तर याला आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तेल टाकलेलं आहे मी ते भाजताना, तुम्ही बघू शकताय. तर चांगलं याला आपल्याला ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे मी लोच ठेवलेली आहे. लो टू मिडियममध्येच याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. असं खरपूस होईपर्यंत याला छान भाजून घ्यायचे आहेत. तर हा एक वाळवणीतला पदार्थ आहे, बऱ्याच ताईंना माहिती पण असेल. तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, छान ब्राऊन कलरवरती आलेले आहेत आता वडे. तर याला आपल्याला असं छान परतून घ्यायचे, सगळ्या बाजूने खरपूस भाजले गेले पाहिजे. तर आता इथे तयार झालेले आहेत, आपण याला काढून घेऊयात बाजूला, थोडे थंड होऊ द्यायचे आहेत. तर ही रेसिपी तुम्ही कधीही बनवू शकता, अगदी झटपट होते. तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा असं इतर वेळेस भाजी नसेल तर हे ऑप्शन खूप भारी आहे. नक्की एकदा करून बघा. तर आता आपण हे संपूर्ण वडे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत बाजूला. तर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता मोहरी टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे. त्याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य कमी जास्त करू शकतात. वड्याच्या भाजीला कांदा नेहमी जास्त ठेवायचा. तर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकताय. कांदासुद्धा आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे. कांदा चांगला मऊ करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकणार आहे, जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जातो, लवकर ब्राऊन पण होतो. तर इथे मी गॅसची फ्लेम इथे मिडियमच ठेवलेली आहे. ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. ज्यावेळेस घरात काही भाजीला वगैरे नसेल किंवा इतर वेळी अशी टेस्ट वेगळी म्हणून काहीतरी खाण्यासाठी खूप भारी पर्याय आहे. तर इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. तर सुरुवातीला इथे मी कढीपत्ता टाकायचं विसरून गेली. तर आता मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. चांगलं फ्रेश कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्याने एक छान टेस्ट येते भाजीला. त्याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर या स्टेजला मी इथे थोडंसं हिंग टाकलेलं आहे. कारण काय असतं ना, की आपण जे वडे बनवले जातात ते 2-4 डाळींचे मिळून बनवले जातात. तर त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा असते. तर कधी-कधी काय होतं, की या वड्यांनी त्राससुद्धा होतो, म्हणजे कोणाकोणाला होतो, काहींना होत नाही. तर त्याच्यामुळे पचायला हलके जावत म्हणून आपण थोडासा हिंग टाकायचा आहे. तर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे. टोमॅटो आपल्याला चांगला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय, टोमॅटोसुद्धा छान इथे परतला गेला आहे. आता यामध्ये इथे मसाले ॲड करायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला टाकू शकता. इथे मी हळद टाकली चिमूटभर, थोडंसं मी इथे लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि थोडा काळा मसाला टाकलेला आहे. तर आमच्याकडे काही जास्त तिखट भाज्या खाल्ल्या जात नाही, त्यामुळे मिरची मी थोडीशी कमीच टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर यांना चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि जेवढं आपल्याला रस्सा हवा असेल किंवा जर तुम्हाला कोरडी भाजी करायची असेल त्या हिशोबानेच पाणी टाकायचं आहे. तर इथे मी थोडासा रस्सा ठेवणार आहे. ही भाजी आपल्याला भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते. तर आम्ही त्याला चपाती आणि भातासोबतच खातो. खूप छान लागते, एकदा नक्की करून बघा. तर फार काही याला साहित्यसुद्धा लागत नाही, अगदी कमी साहित्यामध्ये रेडी होते. तर आता इथे मस्त वरतून मी फ्रेश आपले कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा मी इथे मीठ टाकलेलं आहे, कारण आपण पाणी वाढवलेलं आहे. त्याच्यामुळे कांदा परततानासुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं आणि वड्यांमध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे. आणि संपूर्ण उकळी येऊ द्यायची आहे. पाणी टाकल्यानंतर थोडा 2-1 मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून कांदा चांगला शिजला जातो. आणि मग त्याच्यानंतरच मी झाकण ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम इथे मी एकदम मिडियम ठेवलेली आहे, लो टू मिडियममध्येच करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे.
अगदी झटपट होते. काही त्याला फक्त 2 मिनटंच वाफ देऊन घ्यायची असते. ते बघा मी ते थोडासा रस्सा ठेवणार आहे. तर तुम्ही ते बघू शकता. रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपल्या चॅनेलवरती अशाच अजून छान छान रेसिपीसुद्धा आहेत, त्यासुद्धा बघा. तर अगदी आपण साध्या सोप्या रेसिपी घेऊन येत असतो. तर हे बघा आपली भाजीसुद्धा इथे छान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आहे की नाही अगदी झटपट होणारी ही रेसिपी. तर एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि कोणाकोणाची पद्धत माझ्यासारखीच आहे हे सुद्धा नक्की सांगा. आम्हाला तर अशी साधी सिंपलच आवडते. तर मी अगदी थोडंसंच आता त्याच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर ही आता तयार झालेली आहे. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.